आवाज येतोय सगळ्यांना? काल आपण अव्यय प्रकरणामध्ये त्वा आणि लेप अव्ययपर्यंत बघितलं होतं. तर त्याच्या पुढे जो अव्यय येतो तो येतो तुमुन अव्यय, प्रत्यय. त्वा आणि लेप हे प्रत्यय जेव्हा जोडतो आपण त्यावेळेस अव्यय तयार होतात. त्वा प्रत्यय जोडल्यावरती त्वांत अव्यय तयार होतो आणि लेप प्रत्यय जोडल्यावरती लेबंत अव्यय तयार होतो. आता जसं तुमुन प्रत्यय, हा तुमुन प्रत्यय जेव्हा आपण मूळ धातूला जोडतो त्यावेळेस तुमंत अव्यय तयार होतो. आता हे त्वांत आणि लेबंत जे अव्यय आहेत त्यांना म्हटलं तर पूर्वकालवाचक त्वांत लेबंत अव्यय. हे पूर्वकालवाचक आहेत, म्हणजे आधीची झालेली जी क्रिया आहे ती त्या ठिकाणी दोन क्रियांच्या मध्ये ते समन्वय घडवून आणणारे असतात म्हणून त्यांना पूर्वकालवाचक म्हणतात. आता पुढचा जो तुमंत अव्यय आहे त्याला म्हटलं तर हेत्वर्थक तुमंत. आता हेत्वर्थक तुमंत मध्ये ते जे अव्यय तयार होतो हेत्वर्थक तुमुन प्रत्यय लागल्यावरती जो हेत्वर्थक तुमंत अव्यय तयार होतो तो क्रियेचा हेतू दर्शवतो किंवा उद्देश त्या ठिकाणी क्रियेचा पुढे येत असतो, म्हणून त्याला हेत्वर्थक तुमंत असं म्हटलं जातं. जो क्रियेचा हेतू दर्शवतो तो अव्यय तुमंत प्रत्यय जोडल्यावर तुमुन प्रत्यय जोडल्यावर तयार होतो, म्हणून त्याला म्हटलं जातं हेत्वर्थक तुमंत अव्यय. आता नेमकं तुमुन प्रत्यय जोडल्यावरती चेंजेस काय होतात, तर तुमुन प्रत्यय जोडल्यावरती मूळ धातू असतो त्याला तुमुन प्रत्यय जोडल्यावर तुमंत अव्यय तयार होतं, हे त्या ठिकाणी त्याचं सूत्र. आता तुमुन मध्ये तुमुन हे त्याचं नाव झालं एक प्रकारे. तुमुन मूळ धातूला जो प्रत्यय लागतो तो लागतो तुम. तुम प्रत्यय त्या ठिकाणी मूळ धातूला लागतो. आता इथे बघा गम धातू आहे, मूळ धातू आहे गम. आता त्या मूळ धातूला गम धातूला तुम हा प्रत्यय लागला, तुमुन प्रत्यय लागला म्हणजेच तुमुन लागला म्हणजे त्या ठिकाणी आपण तुम हा प्रत्यय त्या ठिकाणी मूळ धातूला जोडतो. तर गमाला जर का तुम लावलं तर रूप तयार होईल गंतुम. आता त्याचा अर्थ काय झाला, जाण्यासाठी, गंतुम जाण्यासाठी. तसंच पठला जर का तुमुन प्रत्यय लागला तर रूप तयार होईल पठितुम, त्याचा अर्थ होतो वाचण्यासाठी. पा धातूला तुमुन प्रत्यय लागला रूप तयार होईल पातुम, त्याचा अर्थ होतो पिण्यासाठी. तसंच नि धातूला जर का तुमुन प्रत्यय लागला तर रूप तयार होतं नेतुम, नेतुम म्हणजे नेण्यासाठी. तर जो त्या ठिकाणी क्रियेचा हेतू आहे तो ह्या हेत्वर्थक तुमंत अव्ययद्वारे दाखवला जातो. सिंपल आहे, तुमुन मध्ये तुम प्रत्यय धातूला लागतो. तुम हा शब्द धातूच्या मागे लावायचा असतो तुमुन मध्ये. आता त्याचा वाक्यात उपयोग बघा. आता त्या ठिकाणी ते जर का धातूचं हेतू दर्शवतोय म्हणजेच त्या ठिकाणी जी क्रिया आहे त्या क्रियेचा हेतू त्या ठिकाणी दाखवणार त्या धातूद्वारे किंवा त्या प्रत्ययद्वारे. जसं विद्यार्थी विद्यालयम गंतुम प्रातःकाले उत्तिष्ठती, त्या ठिकाणी क्रिया काय होते, प्रातःकाले उत्तिष्ठती ही मुख्य क्रिया होते. सकाळी उठणे ही त्याची क्रिया आहे, मुख्य क्रिया. पण का सकाळी उठतोय तो विद्यार्थी, तर विद्यालयम गंतुम हा त्या क्रियेचा हेतू आहे. प्रातःकाले उत्तिष्ठती याचा हेतू काय, तर विद्यालयम गंतुम सकाळी उठतोय पण कशासाठी, तर विद्यालय शाळेमध्ये जाण्यासाठी. तर शाळेमध्ये जाणे हा त्या सकाळी उठण्याचा हेतू झाला. सकाळी उठणे ही जी क्रिया होते त्याचा हेतू गंतुम, तर तो हेतू त्या ठिकाणी तुमुन प्रत्ययद्वारे दाखवला आहे, विद्यालयम गंतुम. तसंच दुसरं उदाहरण बघा, बालकाः ग्रंथम पठितुम ग्रंथालये गच्छति. मुख्य क्रिया काय आहे, ग्रंथालये गच्छति ही मुख्य क्रिया आहे. पण त्या क्रियेचा हेतू काय, ग्रंथालयामध्ये कशासाठी जातोय किंवा का त्या ठिकाणी ग्रंथालयात जातोय, तर ग्रंथम पठितुम ग्रंथ वाचण्यासाठी किंवा पुस्तके वाचण्यासाठी. तर पुस्तके वाचण्यासाठी वाचणे हा जो येतो ग्रंथालयामध्ये जाण्याचा हेतू. गच्छति या क्रियेचा हेतू त्या ठिकाणी ग्रंथम पठितुम, म्हणून त्या ठिकाणी पठ धातू जो येतो तुमुन प्रत्यय लावून यूज केलेला आहे. तर ज्यावेळेस क्रियेचा हेतू आपल्याला दाखवायचा असतो त्यावेळेस हे तुमुन प्रत्यययुक्त शब्द आपण वापरतो.
कळालं? तुमून प्रत्यय कळाला? हां, डाऊट आहे कोणाला? सर ते सेकंड सेंटेन्स आहे ना, त्याच्यामध्ये गच्छन्ती पाहिजे का? हां, बालकाः आहे ना, ते बहुवचन आहे, गच्छन्ती पाहिजे. बालकाः गच्छन्ति, मिस्टेक झालेली आहे तिथे, गच्छन्ति राहील बालकाः. जर बालकः राहिलं असंच गच्छति आलं असतं. ठीक आहे, हे कळालं. तुमून प्रत्ययमध्ये तुमून नाव आहे त्याचं प्रत्ययचं. मूळ प्रत्यय काय लागेल धातूला? तुम हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. आणि काय दाखवतं ते? तुमून प्रत्यययुक्त शब्द काय दर्शवतो? हेतू, उद्देश. हेतू, उद्देश दर्शवतो, क्रियेचा हेतू दर्शवतो. ठीक आहे. आता 3 बघितले आपण. काल 2 अव्यय बघितले, पूर्वकालवाचक त्वांतव्ये आणि लेवंतव्ये. त्वा आणि लेप हे 2 प्रत्यय बघितले. आणि आता हे 3रं बघितलं आपण, हेत्वर्थक तुमंतव्ये. त्वांतव्य आणि लेवंतव्य हे जे होते ते 2 क्रियांच्या मध्ये त्या ठिकाणी समन्वय घडवून आणत होते. आणि तुमंतव्य ह्या क्रियेचा त्या ठिकाणी हेतू दर्शवतो. आता इथे बघा, हा जो चार्ट आहे ना, ह्या चार्टमध्ये प्रत्येक धातूचं त्वांतव्ये, लेवंतव्ये आणि तुमंतव्येनुसार रूप दिलेलं आहे. तर असं चार्ट तुम्हाला तयार करायचं आहे. जसं दा धातू आहे, दा, दत्वा, प्रदाय आणि दातुम. आता जो दा धातू आहे, दा धातूचा अर्थ काय झाला? दा म्हणजे दा ददाती, याचा अर्थ काय झाला? देणे. देणे. आता दत्वाचा अर्थ काय झाला? तो प्रत्यय जर का लागला दा धातूला तर दत्वा हे रूप तयार होईल. तर दत्वाचा अर्थ काय होईल? देऊन. देऊन. हा, प्रदाय, प्रदायाचा पण अर्थ होईल देण्यासाठी. आणि तुमुन, दातुम, प्रदायाचा अर्थ पण देऊन असंच होईल, फक्त तो प्र त्या ठिकाणी लागलेला आहे. तुमुन, दातुम, दातुमचा अर्थ काय होईल? तुमुन लागलं ना, तो काय दाखवणार? देण्यासाठी. देण्यासाठी. तसंच पा धातू, पित्वा, पित्वाचा अर्थ काय झाला? पिऊन. पिऊन. आणि पातुम, पातुमचा अर्थ काय होईल? पिण्यासाठी. 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 ठीक आहे, कळालं? त्वा आणि लेप यांचे अर्थ सारखेच असतात. तुमुनमध्ये साठी हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. म्हणजे साठी काय, तर त्या ठिकाणी हेतुअर्थक, हेतू दाखवतो त्या ठिकाणी धातूचा, किंवा जी क्रिया आहे, मुख्य क्रिया, त्या क्रियेचा तो हेतू तुमुन प्रत्ययाद्वारे दाखवला जातो. तसंच लिख, लिखित्वा, विलेख्य, लिखितुम. त्वा प्रत्यय लागला लिखित्वा, लेप प्रत्यय लागला विलेख्य, आणि तुमुन लागलं तर लिखितुम. नुसतं लिख राहिलं तर त्याला तू लेप प्रत्यय नाही लागत. लेप प्रत्यय कोणत्या धातूंना लागतो? लेप प्रत्ययाची कंडिशन काय आहे? नुसतं वद धातू दिला किंवा कथ धातू दिला तर त्यांना त्वा लागलाय, लेप नाही लागला. लेप प्रत्ययासाठी कंडिशन काय, कधी लागणार लेप प्रत्यय धातूंना? उपसर्ग. उपसर्ग, उपसर्ग सहित धातू जर का असेल तर त्याला लेप प्रत्यय लागेल. आणि धातू जर उपसर्ग रहित असेल तर त्याला कोणता प्रत्यय लागेल? उपसर्ग रहित धातू असेल तर त्वा प्रत्यय लागेल. ठीक आहे, हे 3 प्रत्यय कळाले, त्वा, लेप आणि तुमुन. त्वा, लेप आणि तुमुन हे 3 प्रत्यय कळाले. अव्यय तयार होतात त्वा, लेप, तुमुनमुळे. त्वामुळे त्वांतव्ये, लेपमुळे लेवंतव्ये आणि तुमुनमुळे हेत्वर्थक तुमंतव्ये. आता पुढचं बघा, याच्या पुढे प्रत्यय येतो ल्यूट आणि नूल हे प्रत्यय येतात त्याच्या पुढे. ल्यूट आणि नूल.
आता पहिला बघा ल्यूट. आता ल्यूट आणि नूलचं काम काय असतं, क्रिया जी असते त्या क्रियेचं रूपांतर कर्ममध्ये करायचं किंवा कर्त्यामध्ये करायचं. तर पहिला बघा ल्यूट प्रत्यय. आता ल्यूट प्रत्ययमध्ये काय असतं, ल्यूट प्रत्यय जेव्हा आपण क्रियापदाला जोडतो तर त्यावेळेस क्रियेचं रूपांतर हे कर्मामध्ये होतं, कर्म तयार होतं ल्यूट प्रत्यय लागल्यावरती. क्रियापदाला ल्यूट प्रत्यय जोडल्यावर त्या ठिकाणी कर्म तयार होईल. ल्यूट प्रत्ययांत शब्द जो असतो तो नेहमी नपुंसक लिंगामध्ये असतो, म्हणजेच त्याच्या शेवटी नेहमी असं म राहणार, पाय तुटलेला. क्रिया पूर्ण करण्यासाठी क्रू धातूचा वापर करतात. म्हणजे आता समजून घ्या, आपण क्रियापदापासून जर ल्यूट प्रत्यय जोडून कर्म तयार करतोय तर आणखी एक क्रियापद लागेल क्रिया पूर्ण करण्यासाठी. मग ते क्रियापद कोणतं घेणार, तर क्रू धातूचं क्रियापद त्या ठिकाणी घेतात. करोती हे क्रियापद त्या ठिकाणी येतं क्रिया पूर्ण करण्यासाठी. ल्यूट प्रत्ययामध्ये मूळ धातूला अन प्रत्यय लागतो. जसं आधी पण बघितलं, त्वा हे नावे मूळ धातूला त्वा लागतं, लेप हे नावे मूळ धातूला य लागतो. तसं या ठिकाणी ल्यूट हे प्रत्ययाचं नाव आहे. ल्यूट मूळ धातूला प्रत्यय लागतो अन. जसं पठ धातू आहे, समजा पठ धातू आहे त्याला ल्यूट प्रत्यय लावला तर रूप तयार होईल पठनम. ल्यूट प्रत्यय लावला म्हणजे अन लावला, पठ प्लस अन पठनम, नम प्लस अन नमनम. आता हे जे तयार झाले पठनम, नमनम, श्रवणम हे सगळे कर्म आहेत, पण ते कर्म धातूपासून तयार झालेले आहेत. ते कर्म त्या ठिकाणी धातूपासून तयार झालेले. आता आणखी एक बघा, आता हे याचं वाक्य कसं तयार करणार, एक सिंपल वाक्य समजा तुमच्याकडे, बालकः ग्रंथम पठती. याचा अर्थ काय झाला, बालक ग्रंथ वाचतात. बालक ग्रंथ वाचतो. बालकः ग्रंथम पठती. आता याचा अर्थ झाला बालक ग्रंथ वाचतो. आता हे जे पठती या ठिकाणी, या पठतीचं रूपांतर जर का ल्यूट प्रत्यय लावून कर्मामध्ये केलं तर काय रूप होईल पठतीचं. पठ धातू आहे, मूळ धातू काय पठतीमध्ये पठ आहे, त्याला ल्यूट प्रत्यय लागला तर प्रत्ययुक्त शब्द काय तयार होईल, पठनम. आता पठनम जे रूप तयार झालं पठनम, पठनमचा अर्थ काय झाला, पठनम, पठनम म्हणजे वाचन, वाचण्यासाठी. वाचन कर्म आहे ते, फक्त वाचन एवढाच त्याचा अर्थ होईल. पठनम म्हणजे वाचन. आता पठतीचं आपण पठनम केलं, आता पठती त्या ठिकाणी क्रियापद होतं. आता वाक्य जर का बनवायचंय, इथं वाक्य काय होतं, बालक ग्रंथ वाचतो, पण आपण वाचतो याचं काय केलं, आपण वाचन हा शब्द बनवला, वाचतोचा शब्द बनवला वाचन. मग वाचन जर का शब्द बनला तर त्याचं वाक्य काय होईल, परत रिक्रिएट करावं लागेल ते वाक्य. बालक ग्रंथाचे वाचतो असं नाही होणार ना, त्या ठिकाणी बालक ग्रंथ वाचतोच्या जागी बालक ग्रंथ वाचन असं होऊन जाईल जर का पठतीचं पठनम केलं तर. मग व्यवस्थित वाक्य काय तयार होईल, जर का वाचतो शब्दाला आपण वाचन असा शब्द तयार करून दिला, म्हणजेच पठतीचं पठनम असं केलं तर वाक्यामध्ये काय बदल करावे लागतील, ह्या वाक्यात काय बदल करावे लागतील की ते योग्य वाक्य बनेल. वाचतो ग्रंथमचं ग्रंथस्य करायचं. ग्रंथमचं ग्रंथस्य करावं लागेल, बरोबर. आणि पुढे काय येईल, पठनम करोति. बालकः ग्रंथस्य पठनम करोति. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला, करोति. अर्थ काय झाला याचा, बालक ग्रंथाचे पठन करतो. ग्रंथाचे वाचन करतो किंवा पठन करतो. बघा इथे पठती धातू होता, त्याचा आपण ल्यूट प्रत्यय लावला आणि पठनम केलं. पठनम केल्यानंतर तिथे क्रियापद, पठतीचं जे क्रियापद होतं पठती त्याचं आपण ल्यूट प्रत्यय लावून कर्म तयार करून घेतलं. मग क्रिया पूर्ण करण्यासाठी काहीतरी पाहिजे क्रियापद, म्हणून त्या ठिकाणी क्रू धातूचं क्रियापद आणलं करोती. तर असं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस बदल होईल. जिथे जिथं तुम्ही ल्यूट प्रत्ययुक्त शब्द वापरणार तिथे तिथे पहिले जे कर्म होतं त्याची षष्ठी करावी लागेल आणि पुढे करोती शब्द जोडावा लागेल.
आता इथे हे जे वाक्य होतं बालकः ग्रंथम पठती, याच्यात कर्म काय होतं? पहिलं जे वाक्य होतं बालकः ग्रंथम पठती, याच्यात काय होतं कर्म? ग्रंथम. ग्रंथम हे कर्म होतं. पठती. हा, पण आता नंतर जे दुसरं वाक्य बनवलं आपण, याच्यात कर्म काय आहे? बालकः ग्रंथस्य पठनम करोति, याच्यात कर्म काय आहे? ग्रंथस्य पठनम. पठनम. पठनम हे मूळ कर्म झालं ना तिथे. हम्म. ग्रंथस्य त्या पठनम वरती आधारित होऊन गेलं, म्हणजे ग्रंथाचे वाचन. वाचन हे मूळ कर्म झालं. म्हणून ज्यावेळेस पठनम ल्यूट प्रत्यय ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस आपण जे सिंपल वाक्य बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे कर्म आहे त्याची षष्ठी करावी लागेल आणि ल्यूट प्रत्ययुक्त शब्द त्या ठिकाणी यूज करून क्रू धातूचं रूप टाकावं लागेल, असं तिथे वाक्य बनवावं लागेल. ठीक आहे. ल्यूट प्रत्यय कळालं. ल्यूट प्रत्ययमध्ये मूळ धातूला प्रत्यय कोणता लागतो? ल्यूट नाव आहे त्याचं, मूळ धातूला प्रत्यय कोणता लागेल? सफिक्स काय लागेल? मूळ धातू अन लागेल. अन लागेल. नी धातू समजून घ्या. नी नयती, तर त्याचं अन प्रत्यय लागल्यावरती रूप काय तयार होईल? ल्यूट प्रत्यय लागल्यावर रूप काय तयार होईल? नी प्लस ल्यूट, असं जर का आलं, नी प्लस ल्यूट, याचं रूप काय तयार होईल? नी नयती. मूळ धातू काय? नी नयती. काय रूप तयार होईल बरं? हा, नयनम. नयनम, बरोबर. नी नयतीचं होईल नयनम. तसंच खाद धातू समजून घ्या. खाद खादती, त्याला ल्यूट लागला तर काय रूप तयार होईल? खादनम. रच धातू आहे. रचती. रच धातूला ल्यूट जर का लागला तर रूप काय तयार होईल? रचनम. रचनम रूप तयार होईल. रचनम नाही, रचनम. नम धातू आहे. नमचं दिलेलं आहे तिथे, नमनम. श्रूचं श्रवणम. ठीक आहे. आणखीन लिख धातू आहे. समजा लिखला ल्यूट प्रत्यय लागला तर लिखनम. लिखला जर का ल्यूट लावला तर रूप काय तयार होईल? लिखनम नाही होणार, लेखनम रूप तयार होईल. लेखनम करोती. ठीक आहे. आता याचं वाक्यात बघा कसं उपयोग झालेला आहे. अहम पुस्तकस्य पठनम करोती. पठनम वापरलेला आहे आणि पुस्तक शब्द त्या ठिकाणी षष्टीमध्ये घेतला. पुस्तकस्य पठनम. सह कथायाः श्रवणम करोती, तो कथेचे श्रवण करतो. ठीक आहे. अशा प्रकारे तिथे ल्यूट प्रत्यय असतो. कळालं सगळ्यांना ल्यूट प्रत्यय? ल्यूट प्रत्यय कळाला. ल्यूट प्रत्यय लागल्यावरती धातूचं रूपांतर कशात होतं? धातू हा क्रियापद असतो, त्याचं रूपांतर कशात होतं ल्यूट प्रत्यय लागल्यावर? कर्मामध्ये रूपांतर होतं, कर्मामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रत्यय बघा, नूल प्रत्यय. आता नूल प्रत्यय जो असतो, हा कोणाला डाऊट आहे? तन्मय? तर ते लेखन मध्ये वरच्या एक्झाम्पल मध्ये लिख मध्ये लेखन का आलं ते? हा, मोस्टली जे शब्द असतात ना ज्याच्यामध्ये पहिली विलांटी असते तर त्याचं
लिखचं लेखनम होतं, किंवा जे असे ज्याच्यामध्ये पहिली विलांटीवाले शब्द आहेत ना त्यांचं रूप तसं होतं. लिखचं लेखनम, आणखीन जे पण असतील जी धातूचं जीचं जयनम असं होईल, किंवा जसं जी मध्ये तुमचा प्रत्यय होईल जेतुम, नीचं होतं नेतुम, तर ते त्या ठिकाणी बदल होतात तिथे. तसं आगम लागतो ना तर बाय मिस्टेक आपण चुकीचे लिहून जर तसाच वाक्यात उपयोग केला तर लिखनम जर काहीतरी मार्क भेटतो की नाही? लिखनम केलं ना तर लिखनमचा त्या ठिकाणी नाही होणार. आपण लेखनम हाच वापर करतो ना. लिखनम हा शब्द नाही वापरत व्यवहारामध्ये, लेखन शब्द वापरतो. तेवढं एक लक्षात घ्या. लिखचं लेखनम असं रूप तयार होईल. त्याचे पण नियम आहेत, पण आता ते काही शब्द आहेत त्याच्यामुळे आपण त्याचे खूप डीप मध्ये नियम नाही बघत. काही शब्दांमध्ये असं बघतो की ते पुढचा जो ई आलेला असतो, तर ई आल्यामुळे त्याचा आपण मात्रा बनवतो, ती ई आल्यामुळे त्याचा ए करायचा, असे ते नियम आहेत. पण तितकं नाही बघत. काही शब्दांचा तो चेंज होत असल्यामुळे फक्त तेवढे शब्द लक्षात राहू देत. ठीक आहे. मग कुठे नूल प्रत्ययमध्ये, आता नूल प्रत्यय ज्यावेळेस क्रियापदाला जोडतो त्यावेळेस क्रियेचं रूपांतर हे कर्त्यामध्ये होतं. जसं ल्यूट प्रत्यय होता, ल्यूट प्रत्यय क्रियेचं रूपांतर हे कर्मामध्ये करत होता. तर नूल प्रत्यय जो आहे तो नूल प्रत्यय क्रियेचं रूपांतर कर्त्यामध्ये करतो. क्रियापद जे आहे त्याचं रूपांतर कर्त्यामध्ये करतो. आता नूल प्रत्यय मध्ये नूल हे त्याचं नाव आहे, प्रत्ययचं नाव आहे नूल. पण धातूला जेव्हा प्रत्यय जुडेल त्यावेळेस तो लागेल अक प्रत्यय. म्हणजे आपण लिहिताना मूळ धातू आणि नूल असं जरी लिहिलेलं राहिलं तरी धातूला प्रत्यय जोडेल तो अक प्रत्यय त्या ठिकाणी धातूला लागतो नूलमध्ये. जसं पठ प्लस अक रूप तयार झालं पाठकः. लिख प्लस अक रूप तयार झालं लेखकः. गी धातू गी प्लस अक रूप तयार होईल गायकः. तर असे नूल प्रत्यय जेव्हा जुडतो धातूला त्यावेळेस धातूचं रूपांतर हे कर्त्यामध्ये होत असतं. तिथे दिले बघा, लेखकः लेखनम करोति. आता त्याचा वाक्यात उपयोग करताना तो कर्ता असल्यामुळे सरळ त्या ठिकाणी ॲज अ कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये त्याला घ्यायचं आणि वाक्य तयार करायचं. लेखकः लेखनम करोति. इथे तुम्ही दोन्ही प्रत्यय त्या ठिकाणी वापरू शकतात. आता लेखकः हा जो धातू आहे, लेखकः मध्ये आणि लेखनम मध्ये मूळ धातू काय आलेला आहे? लेखकः लिख धातू, मूळ धातू. दोन प्रत्यय त्या ठिकाणी तयार झाले. एक लेखकः प्रत्यय कोणता आहे? लेखक मध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे लिखला? नूल प्रत्यय लागला. आणि लेखनम मध्ये कोणता प्रत्यय लागला धातूला, लिख धातूला? ल्यूट प्रत्यय. लेखकः लेखनम करोति. लेखक लेखन करतो. त्या ठिकाणी दोन्ही प्रत्यय त्या ठिकाणी तयार झाले. तसंच गायकः गायनम करोति. मूळ धातू गी, त्याला नूल लागला, गायकः शब्द तयार झाला. गी धातूलाच ल्यूट लागला, गायन शब्द तयार झाला. तर त्या ठिकाणी ल्यूट आणि नूल हे दोन्ही सोबत वाक्य बनवू शकतं. फक्त कसं असलं पाहिजे, लेखकः हे लेखक लिहिणारा हा त्या ठिकाणी कर्ता आहे, पण मग त्याचं कर्म काय आहे तर लिहिणे हे त्याचं कर्म आहे. मग असे ज्यावेळेस जोड्या असतील त्यावेळेस ते ल्यूट नूल दोन्ही सोबत लिहू शकतो आपण वाक्य बनवताना. ठीक आहे. हे दोन प्रत्यय कळाले, ल्यूट आणि नूल. ल्यूट आणि नूल प्रत्यय कळाला सगळ्यांना? ल्यूट प्रत्यय मध्ये धातूपासून काय तयार होतं?
ल्यूट प्रत्ययामध्ये धातूपासून तयार काय होतं? क्रियापदामध्ये बदलतो धातू. धातूचा कर्म. क्रियापदच असतो, कर्म. ऑलरेडी कर्म. क्रियापद असतं, कर्म तयार होतं, कर्म. क्रियापद. हं? धातू जो असतो तो ऑलरेडी क्रियापदच असतं, त्याचं रूपांतर कर्मामध्ये होतं ल्यूटमध्ये. आणि नूलचं रूपांतर कशात होतं? नूल करता. करता तयार करता. करतं धातूपासून. ठीक आहे. ल्यूटमध्ये धातूला प्रत्यय कोणता लागतो? ल्यूट अन लावणार. आणि नूलमध्ये धातूला कोणता प्रत्यय लावणार? अक. अक. ठीक आहे. पुढचा प्रत्यय बघा, निनी प्रत्यय. निनी प्रत्यय. आता निनीमध्ये काय, आतापर्यंत जे प्रत्यय बघितले ते धातूला लागत होते, पण निनी प्रत्यय जो असतो ना तो शब्दाला लागतो. शब्दाला निनी प्रत्यय लागतो. आणि प्रत्ययुक्त जो शब्द तयार होतो त्याचा वापर हा विशेषण म्हणून केला जातो. जेव्हा विशेषण म्हणून वापर करणार म्हणजेच त्याचं जे रूप आहे ते विशेष्याच्या लिंगवचनानुसार राहील. निनी प्रत्ययुक्त शब्द तयार केल्यावरती तो शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. विशेषण आहे म्हणजेच तो विशेष्याच्या लिंगवचनानुसार त्याचं लिंगवचन ठरणार. आता कर्तृवाच्य प्रयोग असेल त्यावेळेस क्रियापदाच्या वचनानुसार निनी प्रत्ययुक्त शब्दाचं वचन ठरतं. आता याची रूप पुल्लिंगमध्ये दंडींप्रमाणे चालतात, स्त्रीलिंगमध्ये नदीप्रमाणे, आणि हे दोन प्रकारची रूप होतात, पुल्लिंग स्त्रीलिंग. नपुंसकलिंगमध्ये याची रूप नसतात. आता हा प्रत्यय ज्यावेळेस आपण जोडतो, हा धातूला नाही जोडत तर शब्दाला जोडतो, मग त्यावेळेस निनी हे त्याचं नाव आहे. निनी शब्दाला लागतं इन. जसं वाद शब्द आहे, वाद शब्दाला इन प्रत्यय लागला, प्रत्ययुक्त शब्द तयार होतो वादीन. आता त्याचं रूप पुल्लिंगमध्ये दंडींप्रमाणे चालतं, म्हणजे दंडी, दंडीन, दंडीन. तर त्या ठिकाणी पुल्लिंगमध्ये रूप तयार होईल वादींचं, वादी. आणि स्त्रीलिंगमध्ये जे वादीन तयार झाले त्यालाच विलांटी देऊन इकारांत करून नदीप्रमाणे रूप चालतात, वादिनी. पुल्लिंगमध्ये रूप राहील वादी, स्त्रीलिंगमध्ये रूप राहील वादिनी. तसंच ज्ञान प्रत्यय, ज्ञान शब्द आहे, ज्ञान शब्दाला निनी प्रत्यय लागला, प्रत्ययुक्त शब्द तयार होतो ज्ञानीन. त्याचं पुल्लिंगमध्ये रूप होईल ज्ञानी, स्त्रीलिंगमध्ये रूप होईल ज्ञानिनी. ठीक आहे. वादी, ज्ञानी, नंतर सुखी, हे सगळे शब्द त्या ठिकाणी निनी प्रत्यय लागून तयार होतात. त्याचा वाक्यात उपयोग बघा कसा होतो. आता या ठिकाणी हस्ती शब्द आहे, हस्ती जलम पिबती. हस्त शब्द आहे, मूळ शब्द हस्त, त्याला निनी प्रत्यय लागला. निनी लागलाच म्हणजे इन लागेल, आणि इन लागल्यावरती जो शब्द तयार होतो, एक सिंपल लक्षात घ्या, जो पण मूळ शब्द असेल अकारांत त्याला दुसरी विलांटी लावायची, तर तो तुम्हाला पुल्लिंग शब्द भेटेल निनी प्रत्ययुक्त. जसं हस्त शब्द आहे, हस्त शब्दाला विलांटी लागली हस्ती, हा पुल्लिंग शब्द तयार झाला, हस्ती जलम पिबती. हस्ती म्हणजे हत्ती. तसंच सुख शब्द आहे, सुख शब्दाला इन प्रत्यय लागला, रूप तयार झालं सुखी. आता इथं सुखी न घेतलं कारण की जे वाक्य आहे ते बहुवचनमध्ये, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वांचे सुख होवो किंवा सर्वे सुखी होवोत. या ठिकाणी भवन्तु बहुवचन आल्यामुळे त्या ठिकाणी सुखिनः शब्द आला. तर जे क्रियापद घेणार त्याच्यानुसार त्याचं वचन घ्यायचं. सुखिनः, हस्ती, हस्ती या ठिकाणी एक वचन घेतलं कारण की पिबती एक वचन होतं. आता शब्द जो आहे तो त्याच्यापासून इन प्रत्यय तयार झाल्यावरती आपण क्रियापदावरून त्या ठिकाणी त्याचं शब्दाचं लिंगवचन विभक्ती घेतोय. तर क्रियापदावरून आपल्याला फक्त वचन समजू शकतं, शब्द कोणत्या लिंगामध्ये ते त्या ठिकाणी डिफाईन नाही करत क्रियापद. म्हणून शब्द दोन्ही पुल्लिंगमध्ये पण रूप होऊ शकतं, स्त्रीलिंगमध्ये पण त्याचं रूप होऊ शकतं वाक्य बनवताना. एक सिंपल लक्षात राहू द्यायचं, मूळ धातूला की मूळ शब्दाला विलांटी लावायची इनमध्ये. वाद प्लस इन, पुल्लिंगचं रूप तयार करायचं वादी. तसंच ज्ञान प्लस इन, पुल्लिंगचं रूप तयार करायचं ज्ञानी.
सुख प्लस इन पुल्लिंगचं रूप तयार करायचं सुखी. कळालं? निनी प्रत्यय कळाला? निनी प्रत्यय कळाला? सर हे तिन्ही रूप तयार करायचे आहे का? तिन्हीने तयार करायची. पुल्लिंगचं रूप सिंपल लक्षात घ्या. अकारांत शब्द आहे, त्याला निनी प्रत्यय लागणार आहे, म्हणजे काय करायचं, अकारांत शब्दाला इकारांत करून टाकायचा. जसं वाद आहे, वाद शब्द आहे, त्याला निनी जर का लागेल तर शब्द तयार होईल वादी. ज्ञान शब्द आहे, त्याला जर का निनी प्रत्यय लागला तर शब्द तयार झाला ज्ञानी. तसंच सुख शब्द आहे, त्याला निनी प्रत्यय लागला शब्द तयार होईल सुखी. जो अकारांत आहे त्याला आपण इकारांत करायचा निनी प्रत्ययमध्ये. ही सिंपल ट्रिक लक्षात राहू दे. ठीक आहे. निनी कळाला? निनी प्रत्यय. जसं हस्त शब्द होता, हस्तला निनी प्रत्यय लागला, रूप तयार केलं हस्ती. बघा, तर शेवटचा प्रत्यय तो तीन प्रत्यय. आणखीन एक बघा इथे, आणखीन दान शब्द आहे, दान शब्द आहे, दान शब्दाला निनी प्रत्यय लागला, रूप काय तयार होईल, दानी. ध्वनी. सुखार्थ शब्द आहे, सुखार्थ शब्दाला निनी प्रत्यय लागला, रूप काय तयार होईल, सुखार्थी. सुखार्थी. ते बहुवचन आहे. सुखार्थीनं ते जे वाक्य दिले त्याच्यामध्ये सुखार्थीनं कुतविद्या हे बहुवचन आहे सुखार्थी. ठीक आहे. फक्त अर्थ शब्द घेतला, सुखार्थ मधला सुख काढला, अर्थ शब्द घेतला, त्याला निनी प्रत्यय लावला, रूप काय तयार होईल, अर्थी. अर्थी. ठीक आहे. आता त्याचा एक आपण त्यात तो जो शब्द तयार होतो ना, त्याचा वापर हा विशेषण म्हणून सुद्धा करू शकतो. कर्ण दानी आसीत, कर्ण दानी होता, दानी हे कर्णाचं विशेषण झालं. सुखार्थीनं कुतो विद्या, सुखार्थी हा शब्द त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा जे सुखार्थी लोक आहेत त्यांच्याबद्दल डिस्क्राईब करायसाठी घेतलं, की सुखार्थी लोकांना कुठून विद्या प्राप्त होईल असा त्याचा अर्थ होतो, सुखार्थीनं कुतो विद्या. तर एक सिंपल लक्षात ठेवा, जो पण अकारांत शब्द असतो त्याला निनी प्रत्यय लागल्यावर त्याचे रूपांतर इकारांतमध्ये करायचं. पुढचा प्रत्यय येतो तीन प्रत्यय. शेवटचा प्रत्यय तीन. आता तीन शब्द जो येतो भाववाचक शब्द बनवण्यासाठी तीन प्रत्यय धातूला जोडतात. कोणाला डाऊट आहे काही? मठपती. तर ते सुखार्थीनी ते परत एक्सप्लेन करा ना एक्झाम्पल. सुखार्थ शब्द येतो, सुखार्थ, त्याला निनी प्रत्यय लागल्यावरती रूप तयार होतं सुखार्थी. आता सुखार्थीचा अर्थ काय झाला, सुखाची इच्छा करणारे, सुखार्थी. सुखार्थीचा अर्थ होतो सुखाची इच्छा करणारा किंवा ज्याला सगळं सुखसुविधा प्राप्त आहे असा तो सुखार्थी. तर सुखार्थीनं कुतो विद्या, ते जे एक श्लोक आहे, सुखार्थीनं कुतो विद्या कुत विद्यार्थिनः सुखम, तर त्याच्यामध्ये सुखार्थीनं याचा अर्थ होतो की जे सुखार्थी लोक आहेत, ज्यांना सर्व सुखसुविधा प्राप्त होत आहेत, त्यांना विद्या कुठून प्राप्त होईल. आणि पुढे जे कुतो विद्यार्थिनः सुखम, तर त्याचा अर्थ होतो विद्यार्थीला सुख प्राप्त. एक तर सुखार्थीला विद्या प्राप्त होत नाही किंवा विद्यार्थी असतो त्याला सुख प्राप्त होत नाही, असा तो पूर्ण अर्थ आहे त्या श्लोकाचा. सुखार्थीनं कुतो विद्या कुत विद्यार्थिनः सुखम. न कसं आलं? बहुवचन घेतलंय ना, सुखार्थीनं बहुवचन येते. एक वचन राहिलं असतं तर सुखार्थी राहिलं असतं, बहुवचन आहे म्हणून सुखार्थीनं. दंडींप्रमाणे शब्द चालतो तो. विद्यामुळे का सर? दंडी शब्दामुळे. ते जे म्हणजे घेतलंय, बहुवचन आहे कसं वरून विद्यामुळे का? नाही,
ते जे घेतलेलं आहे ना वाक्य, ते एका पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी नाहीये, ते खूप सारे व्यक्तींसाठी ते स्टेटमेंट आहे. म्हणून त्या ठिकाणी बहुवचन घेतलेलं आहे. कळलं? सुखार्थीनं कुतो विद्या, तो श्लोक आहे त्याच्यामधून घेतलेला आहे. कुत विद्यार्थीनं सुखम. ते स्टेटमेंट फक्त एका व्यक्तीसाठी नाहीये, खूप साऱ्या लोकांसाठी, एका समूहासाठी स्टेटमेंट असल्यामुळे तिथे बहुवचन आलं. आता पुढे बघा, तीन प्रत्यय जो असतो तो भाववाचक शब्द बनवण्यासाठी तो तीन प्रत्यय धातूला जोडला जातो. तीन प्रत्ययामध्ये जो शब्द तयार होतो तो नेहमी स्त्रीलिंगी राहील आणि त्याची रूप ही मती शब्दाप्रमाणे चालतील. जसं ची धातू आहे, ची धातूला तीन प्रत्यय लागला, रूप तयार होईल चितीही. स्था धातू आहे, स्था धातूला तीन प्रत्यय लागला, रूप तयार होईल स्थितीही. तसंच बुध धातू आहे, बुध धातूला तीन प्रत्यय लागला, रूप तयार होतं. काय रूप तयार होऊ शकतं? एक शब्द आहे बुध धातू. बुध धातू काय असतो? बुध हा जे बुद्धिमान लोक आहेत त्यांचा त्या ठिकाणी बुध धातू वापरला जातो. त्याच्यासाठी बुद्धिमान किंवा तो बुद्धिमान आहे हे दाखवण्यासाठी बुध धातू वापरतात. तर बुध धातूला जर का तीन प्रत्यय लागला तर रूप काय तयार होईल? बुद्धी. बुद्धी, बुद्धी रूप तयार होतं. तर असे हे जे शब्द आहेत चिती, स्थिती, बुद्धी, हे तीन प्रत्यय लागल्यावरती तयार होणारे शब्द आहेत. मूळ धातूला तीन प्रत्यय लागल्यावरती हे शब्द तयार होतात. सर चितीचा मिनिंग काय? चितीचा अर्थ होतो ची जो धातू आहे ना, चिनोती, त्याचा अर्थ होतो निवडणे. तर त्या ठिकाणी चितीचा अर्थ होईल निवड निवड, फक्त एवढाच अर्थ होईल त्याचा. चितीचा अर्थ होईल निवड. सर बुद्धीचा बुद्धी झाला. बुद्धीचा बुद्धीचा अर्थ काय? डाऊट काय? बुध प्लस तीन बुद्धी कसं झालं असं? आता त्याला बुध शब्दाला जर का ती प्रत्यय लागला ना तर बुध प्लस ती, तो जो त आहे त्याचं रूपांतर द मध्ये होतं, म्हणून त्या ठिकाणी बुद्धी करतो आपण. नुसतं ती लावला तर ते जो शब्द तयार होईल तो पूर्ण शब्द नाही राहणार ना, बुद्धती असा शब्द तयार होईल. तर तचं रूपांतर दी मध्ये होऊन जातं. तिथे संधीचे काही नियम लागतात, म्हणून त्या ठिकाणी बुद्धी करतो आपण, तचं द करतो, बुद्धी. हे शब्द ॲज इट इज लक्षात होता. ची प्लस तीन चिती, स्था प्लस तीन स्थिती, बुध प्लस तीन बुद्धी. नी धातू, नीला जर का तीन प्रत्यय लागला रूप तयार होईल नीती. नी प्लस तीन नीती. ठीक आहे. आता हे जे प्रत्यययुक्त शब्द नंतरचे हे जे तीन किंवा निनी हे जे प्रत्यय येत नाही, याचे वाक्यात उपयोगसाठी येत नाही. मोस्टली वाक्यात उपयोगसाठी तुम्हाला काय येतात? त्वा प्रत्यय येतो, तुमून प्रत्यय येतो, किंवा मग तवतू प्रत्यय येतो, तवतू किंवा त्वा, तुमून हे प्रत्यय त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करायसाठी येतात. ठीक आहे. तर हे एकूण जे प्रत्यय होते
त्यांची तुम्हाला एक लिस्ट बनवायची, लिस्ट किंवा चार्ट बनवायचा. चार्ट बनवला का तुम्ही? काल सांगितलं तर चार्ट कसा तयार करायचा आहे ते. तो चार्ट बनवला का? नाही सर, तो चार्ट तयार नाही बनला. तो चार्ट तयार करा. एका बाजूला असा धातू लिहायचे आणि नंतर एक एक कॉलममध्ये ते धातूचं प्रत्यययुक्त रूप लिहित जायचं. जसं आता याच्यामध्ये जो चार्ट आहे, हा जो चार्ट आहे ना, धातू एका ह्या कॉलममध्ये धातू आहेत, नंतर इथे त्वा, लेप, तुमुन असे त्या ठिकाणी रूप लिहिलेले आहेत. असं चार्ट तयार करा धातूचा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी धातूंमध्ये बदल होत आहेत ना, ते पण तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. सर तुम्ही सेंड करून द्या ना. हा, हे तर सेंड करेलच मी. हा चार्ट आहे, हा चार्ट सेंड करतोच. पण जो तुम्हाला आणखीन पण धातू आहेत ना पुढे 3 निनी, त्या धातूंचे पण रूप पाहिजेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक कागदावरती पूर्णच रूप आले पाहिजेत त्याचे धातूचे. त्वा, लेप, तुमुन, मग त्याचे तक, तवतू, तव्यत आणि यर सगळेच आले पाहिजे. असं चार्ट तयार करा. ठीक आहे. इथे हे प्रत्यय प्रकरण आपलं कंप्लीट झालं. आता याचे बघा क्वेश्चन्स कसे येतात ते बघा. सर एक डाऊट होता. हा, तर जसं अनियरला आपण कर्मणी वाक्यामध्ये यूज केलं ना, तसं तव्यतला कुठल्या वाक्यामध्ये यूज करायचं? तो पण विद्यार्थक कर्मणी आहे. त्याला पण कर्मणीमध्येच यूज होतं तो पण, तव्यत शब्द पण. अर्थ सारखाच होतो दोघांचा, कर्तव्य, करणीय. डिफरन्स कसं करायचं त्या दोघांमध्ये? डिफरन्स आता त्याचा जो म्हणजे अर्थामध्ये डिफरन्स नाही दोघांच्या, जो प्रत्यय लागतोय ना, प्रत्ययमध्ये डिफरन्स आहे फक्त. अर्थ दोघांचा सारखाच आहे. जसं कृ धातू आहे, तर कर्तव्य म्हणजेच करण्यासारखे किंवा जे करणं मस्ट आहे असं काम. आणि करणीयचा अर्थ होतो करण्यासारखे. सारखाच आहे दोघांचा अर्थ, अर्थामध्ये चेंज नाही, फक्त ते प्रत्यय लागल्यावरती जे बदल होतोय ना, तो चेंज आहे त्या ठिकाणी. मग जर MCQ मध्ये दोन्ही पण आले तर? आता एक बघा, MCQ मध्ये तुम्हाला कसं राहील, धातू दिलेला राहील आणि तव्यत प्रत्यय दिलेला राहील किंवा अनियर प्रत्यय दिलेला राहील. खाली तुम्हाला त्याचे रूप लिहायचे, कृ प्लस तव्य असं दिलेलं राहील. तर त्या ठिकाणी कर्तव्य हे रूप त्या ठिकाणी लिहायचं, कृ प्लस अनियर असं राहील. त्याचे MCQ कसे येतात. आता एक हे बघा, हे चौथं जे वाक्य आहे, छात्रः अध्ययनं डॅश डॅश विद्यालयं गच्छति. इथे तुम्हाला वाक्य यूज करायचंय, सॉरी प्रत्यययुक्त शब्द यूज करायचा आहे. आधी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे, मग तुम्हाला ते कळेल. खाली जे प्रत्यययुक्त शब्द दिलेत त्यांचा अर्थ कळाल्यावरती वरती काय पुटअप करायचं ते कळणार. आता वाक्याचा अर्थ काय आहे, छात्र अध्ययनम, छात्र अभ्यास डॅश डॅश विद्यालयात जातो. आता कृत्वा, करोती, कर्तुम आणि करणीयम यांच्यापैकी काय येईल तिथे. कृत्वा जर का घेतलं तर कृत्वाचा अर्थ काय होतो, करून. करून म्हणजे छात्र अभ्यास करून शाळेत जातो, हे वाक्य नाही होणार, कृत्वा नाही येत तिथे. करोती येईल सर, करोती. छात्र अध्ययनम करोती विद्यालयम गच्छति असं जर का केलं तर 2 कर्म झाले तिथं, 2 क्रियापद होऊन गेले, करोती आणि गच्छति. करोती पण नाही येणार. का नाही होऊ शकत?
कृत्वा का होणार? कृत्वा जर का टाकला आपण तर अर्थ काय होतो वाक्याचा? अर्थ काय होईल? छात्र अध्ययन करून शाळेत जातो. तर तो अभ्यास करून शाळेत जातो, मग शाळेत जाण्याचं त्याचं प्रयोजन काय? त्या ठिकाणी खाली आणखीन एक दिलेलं आहे बघा, कर्तुम. कर्तुमचा अर्थ काय होतो? करण्यासाठी, हेतू. करण्यासाठी. अध्ययन करण्यासाठी होय. हा, तर मग त्या ठिकाणी विद्यालयम गच्छति या क्रियेचा हेतू काय? तर अध्ययनम कर्तुम, म्हणून तिथे येईल कर्तुम. कर्तुम येईल त्या ठिकाणी, तुमंतव्य. नेमकं वाक्यामध्ये अपेक्षित काय आहे ते समजायचं आधी. आता इथे बघा 11चं डॅश डॅश शिष्य गुरुं भजते. तर इथे कोणतं शब्द येईल? सेवमानः, सेवकेन, सेवया, सेवन. कोणता ऑप्शन येईल बरं? ते ना शिष्य शब्द बघा, शिष्य. आता शिष्य शब्द पुल्लिंगमध्ये, म्हणजे शिष्य जर का त्या ठिकाणी विशेष्य म्हणून घेतला आपण, तर खालीलपैकी कोणता शब्द त्याचं विशेषण म्हणून येऊ शकतो? सेवमानः, सेवकेन. सेवमानः विशेषण म्हणतो. तीन प्रत्यय. सेवमानः विशेषण. विशेषण कधी पण चॉईस करताना आहे ना, विशेष्याचं जसं रूप आहे त्या प्रकारचं विशेषण असलं पाहिजे. शिष्य अकारांत पुल्लिंगी आहे, तर खाली अकारांत पुल्लिंगी विसर्गवाला शब्द कोणता आहे? तर सेवमानः, म्हणून त्या ठिकाणी येईल सेवमानः शिष्य. आता इथे 13चं बघा, डॅश डॅश बालकेन अध्ययनम कृतम. काय येईल? 13वं. इथे पण विशेषण विशेष्य, जसं विशेष्य आहे बालकेन हे त्याचं विशेष्य आहे, बालकेन प्रमाणे शब्द बघायचा खाली. काय येईल? कुशाग्रेण, कुशाग्रेन. कुशाग्रेन बालकेन. 14वं बघा, आता हे जे होतं हे विशेषण विशेष्यमध्ये आलं. दोन MCQ तुमचे विशेषण विशेष्याचे राहतील, 3 MCQ तुमचे प्रत्यय प्रकरणचे राहतील. तर हे प्रत्यय प्रकरणाचं MCQ. रामः पुस्तकम डॅश डॅश. काय येईल इथे रिकाम्या जागी? रिक्त स्थाने किम पदम. पठसी, पठितवन्तः, पठितवान आणि पठितम. सर हम्म. कुशग्राणी म्हणजे काय? काय? अग्री 13 मध्ये जो कुशाग्रीन आहे त्याचा अर्थ काय? कुशाग्रेन. कुशाग्र म्हणजे ज्याची बुद्धी तल्लख आहे असा, किंवा हुशार. कुशाग्र ती तृतीया घेतलेली आहे, आणि बालकेनं तृतीया म्हणून कुशाग्र शब्दाची पण तृतीया घेतली, कुशाग्रेन. ठीक आहे. 14वं बघा, रामः पुस्तकम डॅश डॅश. आता इथे काय येईल? पठसी, पठितवंत, पठितवान आणि पठितम. ह्याच्यात प्रत्यय कोणते कोणते आहेत ते सांगा. पठितम, काय येईल? पठितम, आता पठितम. ठीक आहे, पठितम जर का घेतलं तर पठितम हे कोणता प्रत्यय त्या ठिकाणी? पठितमचा प्रत्यय काय? लंगलकार मध्यम पुरुष. तो वाला नाही तिथे. प्रत्यय आता जे प्रत्यय प्रकरण शिकलो आपण त्याच्यातला कोणता प्रत्यय लागला असेल पठितमला, पठ धातूला कोणता प्रत्यय लागल्यावर पठितम तयार होईल?
त प्रत्यय लागल्यावर, बरोबर. आता त प्रत्यय ज्यावेळेस लागतं धातूला तर तयार काय होतं, कर्मणी भूतकृदंत तयार होतो. कर्मणी कृदंत तयार होतो. मग कर्मणी जर का कृदंत तयार होतं तर कर्मणीसाठी तिथे काय पाहिजे, कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये पाहिजे, तृतीय विभक्तीत पाहिजे ना. रामेन पाहिजे होतं तिथे, तर मग पठितम आलं असतं. रामेन पुस्तकम पठितम. कर्ता प्रथमामध्ये म्हणजेच ते वाक्य कर्मणी नाहीये, कर्तरी वाक्य. तिथे काय येईल, पठितम नाही येणार, पठितम कट झालं. दोन गोष्टी आहेत. आता पठसी पण त्या ठिकाणी कट झालं, कारण की पठसी हे सी आहे. त्वम युवाम युयम येतं त्याच वेळेस पठसी लागतं, मग पठसी कट झालं. दोन गोष्टी राहिल्या, पठितवान आणि पठितवंत. दोघांपैकी काय येईल, पठितवंत. पठितवान. पठितवान येईल का पठितवंत येईल, पठितवन. पठितवंत. पठितवान. पठितवान येईल, पठितवान. पठितवान एक वचन आहे, पठितवंतः बहुवचन आहे. रामः एक वचन, रामः पुस्तकम पठितवान. त्या ठिकाणी रामः शब्द एक वचन म्हणून पठितवान शब्द येईल त्या ठिकाणी. आणखीन बघा पुढे, आता इथे करणीयम याच्यामध्ये कोणता प्रत्यय, करणीयम अस्मिन् पदे कः प्रत्यय प्रयुक्त, अनियर. अनियर, बरोबर. आता अनियर. हां, पाचवा, सर्वाणी दृश्यानी सुंदरानी अस्ति या वाक्यात विशेष्य पद कोणतं आहे, सुंदराने. विशेषण नाही, विशेष्य विचारलं, विशेष्य. दृश्यानी. दृश्यानी, बी आन्सर येईल त्याचं, दृश्यानी. दावा बघा, लड्डुकम डॅश डॅश असती, विशेषण विचारलेलं आहे, कोणतं येईल इथे, मधुरम. मधुरम, मधुरम. बरोबर, मधुरम. आता इथे सांगा, खादनम पदे कह प्रत्यय, खादनम मध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे, तुमुन. तुमुन प्रत्यय. तुमुन. आता एवढंच शिकलं. तुमुन जर का लागला असता खाद शब्दाला तर रूप काय तयार झालं असतं, खाद प्लस तुम, रूप काय होईल, खादितुम. हा. मग तिथे रूप काय दिलेलं आहे, खादनम दिलेलं आहे. कोणता प्रत्यय येतो, ल्यूट प्रत्यय. हा, ल्यूट प्रत्यय, ल्यूट प्रत्यय. खाली बघितलं का आन्सर, नाही सर, आता शिकवलं ना खात. हा, खाद प्लस ल्यूट. अन प्रत्यय लागतो. अन लागतो. इथे सांगा, लेखनम अत्र कः प्रत्यय प्रयुक्त, चौथा, ल्यूट. ल्यूट प्रत्यय. बरोबर. हा, आता इथे कथ धातोः त्वांत रूपाने किम भवती, कथ धातूचं त्वांत रूप काय येणार. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी दिल्या आहेत कन्फ्युजन करण्यासाठी. कथयित्वा. कथयित्वा. बरोबर, कथयित्वा. कथयित्वा.
तुम्हाला 2 दिलेले आहेत, कथित्व पण दिले आणि कथयित्व पण दिलेले आहे. पण कथय मूळ कथयती होतं ना, त्याच्यानुसार कथयित्व होईल. हम्म. ठीक आहे. आता इथे ना धातू दिले दृश्य आणि पुढे एक त्वा व तू अशी रूप दिलेले आहेत. सांगा बरं, दृश्यचं त्वा प्रत्यय लागल्यावर रूप काय होईल? दृश्य प्लस त्वा. दृष्टत्वा दृष्ट्वा दृष्ट्वा. दृष्ट्वा दृष्ट्वा तुवा तव तू लागल्यावर पुल्लिंगचं रूप काय होईल? तव तू मध्ये वान लावायचं. वान लावायचं. दृष्टवान. हम्म. ल्यूट प्रत्यय लागल्यावर काय होईल तयार? ल्यूट. दृश्यला जर का ल्यूट लागला, दर्शनम. दर्शनम. दर्शनम त्रुमुन लागल्यावरती दृश्य द्रष्टुम. द्रष्टुम आणि अनियर लागल्यावर काय येईल? दर्शनीय. दर्शनीय. ठीक आहे. दर्शनीय. आता हे मॉडेल होते. ऍक्च्युअली युनिव्हर्सिटी मध्ये बघा कसं येतं. हे बघा, अनियर मध्ये सॉरी, आता जी इथे ना तुम्हाला हा एक इथे हा जो वाक्यशु योजयत हा जो हे ना क्वेश्चन, त्याच्यामध्ये येतात 2 प्रत्ययाचे येतात आणि 3 तर याचे येतात, विशेषण विशेष्याचे येतात. आता इथे दृश्य प्लस त्वा दिलेलं आहे. काय येईल त्याचं? दृष्टवा. दृष्ट्वा. त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पठ प्लस तुमुन दिलेला आहे. पठितुम. त्याचं वाक्यात उपयोग करायचा. पठितुम. पठितुमचा अर्थ काय होईल? पठितुम. वाचण्यासाठी. आणि नंतर इथे हा जो शेवटचा एलिक्यू आहे, त्याच्यामध्ये हा सब क्वेश्चन येईल, ज्याच्यामध्ये प्रत्यय धातू आणि प्रत्यय रूप प्रत्यय दिलेले राहतील. तुम्हाला रूप लिहायचे. जीव प्लस तुमुन काय येईल? हा, जीवितुम हम्म. वाक्य पण बनवायचे आहे त्यांचे. हा, ते जे एसिक्यू आहे ना, त्याच्यात वाक्य बनवायचं आहे. इथे एलिक्यू मध्ये नाही. याच्यामध्ये बनवायचं का सर? नाही, याच्यात वाक्य नाही बनवायचे. याच्यात फक्त रूप लिहायचे. फक्त प्रत्यय लिहायचे. हा, फक्त रूप लिहायचे. प्रत्ययुक्त रूप. श्रु प्लस अनियर काय येईल? श्रवणीय. श्रवणीय. विद प्लस शानच काय येईल? विद्यमान. विद्यमान. भू प्लस त्वा काय येईल? भूत्वा. नृत प्लस शत्रू. भुक्त्वा. नृत प्लस शत्रू काय येईल? नृत्यती. मूळ त्याचं जे रूप येतं ना, नृत्यंती येतं बहुवचन. आणि आपण अंती काढून शत्रूमध्ये अत लावतो किंवा अन लावतो. नृत्यंती मधला अंती काढलं तर काय येईल? नृत्यत किंवा नृत्यन. असं त्या क्वेश्चन्स येतात प्रत्ययावरचे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना प्रत्यय प्रकरण? तो चार्ट बनवा तुम्ही. ते चार्ट जर का बनवणार तर तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजनला सोपं जाईल. आणि प्रत्ययाचे अर्थ लक्षात घ्या. अर्थ कळाले तर वाक्यात उपयोग करता येतो. ठीक आहे. सर एकदा 4 सांगा ना. भू प्लस त्वा. भू प्लस त्वा. भूत्वा येईल. भूत्वा.
त्वा लागतं ना प्रत्ययामध्ये. अर्थ भूत्वा म्हणजे होऊन. होऊन. शिवो भूत्वा शिवम यजेत ते वाक्य आहे. शिवासारखे होऊन शिवाची पूजा करायची. कृष्ण भूत्वा कृष्णम यजेत. भूत्वा म्हणजे होऊन किंवा तसे बनून असा त्याचा अर्थ होतो. क्लिअर आहे सगळ्यांना प्रत्यय प्रकरण? ठीक. उद्या आपण हो. धातू आणि शब्दरूप ते कसे लिहायचेत ना ते बघू, आणि सोबतच तुम्हाला धातूचा वाक्यात उपयोग करताना कोणते कोणते रूप कसे वापरायचे ते सांगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण वाक्यप्रयोग सुरू करू.